वेलकम टू बॅक ऑन माय चॅनल. गुड मॉर्निंग गाईज. आणि आता 8:15 झाले ते आणि थोडा उशीर उठले कारण आपल्याला आहे ना काल थोडा लेट झोपलो होतो. तर आज मकर संक्रांतीचा सण आहे, पण बघा ना सणावारला सुद्धा आपल्या घरी जाता येत नाही. मम्मीचा कॉल आला काल की बाळा येतोय ना घरी. मी असं काळ जाऊ दगड ठेवून म्हणलो, सुट्टी नाही दिली मॅनेजरने. म्हणलं मी म्हणली ठीक आहे बघ पुढच्या कधीतरी आला तर लवकर ये. पण आपण अशी लाईफ चॉईस केली ना की तो ऑप्शन नाही राहिला आपल्याला. म्हणजे ज्यांच्यासाठी मोठं व्हायचं होतं असं त्यांच्यासोबतच राहायला भेटत नाही आपल्याला. ठीक आहे, काय करणार आता. चला फ्रेश वगैरे होऊ आणि जिमला जाऊ. हां तर मित्रांनो, आपण फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आज मकर संक्रांतीचा खूप मोठा सण आहे. तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि काही लोकांना म्हणा गोड नाही बोललं तरी चालेल, पण गाड्या टाकायचं काम कमी करा. जिथे जावे तू ओथे जावे दिल. मित्रांनो, आपण आता पोहोचतोय जिममध्ये. वॉकिंग करत आल्यामुळे टाईम लागला. तर चला असले गेले फुल मारायचे ते गाणे शोल्डर. छोड़ दिया जाना झनरा झनरा झन तू भी क्या याद रखेगा जाहिर तेनू छोड़ दिया. कागल गावचा गुन्हा ऐका त्याची कहाणी. रांगडा ज्याचा बाज आगळ हुत पाणी. पैलवानी त्वरा त्याचा रुबाब राजावानी. कौतिक सांगू किती पठ्ठ्या बहुगुणी. ऐसा कलंदर त्याचा येगळाच ढंग त्याचा येगळाच ढंग. हाती हुन्नर डोसक्या मंदी झिंग डोसक्या मंदी झिंग. पिघला दे जंजीरें बना उनकी शमशीरें. कर हर मैदान फतेह बंदिया कर हर मैदान फतेह. घायल परिंदा है तू दिखला दे जिंदा है तू. बाकी है तुझ में हौसला. तेरे जुनू के आगे अंबर पनाहे मांगे. कर डाले तू जो फैसला. रूठी तकदीरें तो क्या टूटी शमशीरें तो क्या टूटी शमशीरों से ही हो. कर हर मैदान फतेह कर हर मैदान फतेह कर हर मैदान फतेह रे बंदिया हर मैदान फतेह. कर हर मैदान फतेह कर हर मैदान फतेह कर हर मैदान फतेह रे बंदिया हर मैदान फतेह.
के वक्त का गिरने पकड़ के पूछना है जीत का पता मंडळी आता दुपारचे 1 वाजलाय आणि आता आपण चाललोय इव्हिनिंग ड्युटीला. चला मग जेवण वगैरे करून मस्त ड्युटीला जाऊ. तर मित्रांनो आता जस्ट आपली ड्युटी झालेली आहे आणि ची गेली ड्युटी. तर चला आता जाऊ जेवायला. भूक लागली आहे. भूक काय वाटली पुढे. आपल्याला कोण भेटलेले दिवसांनी आपले जुने मामा भेटले तर त्यांचं काय म्हणणे ऐकून घ्या. अभिजित भाऊंना फॉलो करा, सपोर्ट करा. चला भेटू. ओके चला. आणि आपण आता चेकआउट करून चाललो रूम. चल मला टाइम नाहीये. मी म्हटलं अरे काय झालं एवढं काय झालं. नाही म्हटलं बॉसने ना अचानक 2-3 टास्क दिलेत आणि ते मला आता रात्रीच कम्प्लीट करणं गरजेचं आहे, नाहीतर मग सकाळी शिवाय पडतील. बरोबर मी म्हटलं ठीक आहे हळूवर काही घाई नाही आपलं, मी नंतर बोलेन त्याशी. तर असं बोलून मी फोन ठेवला. पण याच्यातून मला काय कळलं की आपण आपल्या प्रोफेशनल लाईफला किती पर्सनल लाईफमध्ये घेऊन चाललोय. म्हणजे त्याच्या कंपनीचे आवर संपले होते तरी पण जॉबने टास्क दिलं म्हणून तो ते काम करतोय. हे कितपत योग्य आहे तुम्हाला तरी पटतंय की. अरे कंपनी काय तुझ्या घरची नाहीये. तुझी हेल्थ जर खराब झाली, उद्या तुला काय झालं तर कंपनी 1 मिनिटाचा पण विचार नाही करणार तुला काढून टाकायला. अजिबात नाही करणार. तू ट्राय करून बघ वाटलं तर. तुमची पण काहीतरी पर्सनल लाईफ पाहिजे रे. स्वतःचे गट्स ओळखा, स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्या, स्वतःचा फिटनेस बघा, फॅमिली टाइम बघा तुमचा. स्वतःकडे लक्ष द्या मित्रांनो, खूप गरजेचं आहे. कारण पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ मेंटेन ठेवा. दोघांचा जर किचमिड काल केला ना तर खूप त्रास होईल. तुम्ही आता नुसता पैसा 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 करताय, पण जर हा पैसा घेऊन तुम्ही एका डॉक्टरकडे गेला काही वर्षांनी मला माझी हेल्थ सुधारा, तर तो पैसा आहे ना तुमच्याकडे चॉईसच नसणार आहे मित्रांनो. तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये आला, तुम्ही एखादा मेजर तुम्हाला काही होऊ नाही पहिलं झालेलं असेल, मेजर डायग्नोज झालं तर ते तुमचे पैसे ना 5 ते 6 दिवस येणं पे डायरेक्ट मोकळंच अकाउंट मोकळं होतं मित्रांनो. मी बघितलं, मी हेल्थ सेक्टरमध्ये काम करतोय. तुमचं पॅशन फॉलो करा, तुम्हाला काय आवडते ते करा. सकाळी सूर्यप्रकाश बघा जरा. लोक सूर्यप्रकाश बघायचे विसरून गेलेत. 10-10 वाजता उठतात, नाश्त्याचा पत्त्या नाही आणि जातात नुसते जॉबला. संध्याकाळी येतात, झोपतात, रील स्क्रोल करतात, परत सकाळी तेच उठायचं, परत जॉबला जायचं. हेच चालू आहे. सिगरेट, दारू, क्लब, पार्ट्या. अरे काय कुठं चाललोय आपण. आपल्याला आपली शिकवण काय, आपण कोणत्या कल्चर मधून आलोय, आपली हिस्ट्री काय सांगते आणि आपण काय करतोय. तर बोलायला खूप आहे मित्रांनो, पण जागं सांगतोय स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःकडे लक्ष द्या. हायलाइट करून ठेवा लाईन. स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःच्या हॅपी मुवमेंट साठी जरा लक्ष द्या. तर भेटूया आपण आता परत असेच रोज नवीन टॉपिक घेऊन. जिथं मला लोक कुठेतरी वेगळ्या ट्रॅकवर चाललेत असं वाटलं तर ते मी त्या टॉपिकवर बोलणार म्हणजे बोलणार. आपलं काम आहे जागरूक करणं. बस तरी माझं काम आहे. मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवणार. चला भेटू. तुमच्या संग बरं वाटलं बोलून. आणि आपलं चॅनल पण चांगले लोक ॲप्रिशिएट करते की बाबा चांगलं काहीतरी करतोय बघा. तर मी सगळ्यांचा आभार मानतो. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय चॅनल. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक पण करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.